महाराष्ट्र के मीरा भाईंदर इलाके से एक हैरान करने वाला मामला सामने आया है। यहाँ एक प्राइवेट स्कूल बस का मालिक ही खंडणीखोर निकला। आरोपी ने स्कूल के एक छात्र की तस्वीर व्हाट्सएप पर भेजकर उसके माता पिता को जान से मारने की धमकी दी और बदले में 4 लाख रुपए की फिरौती की मांग की। यह घटना काशीमीरा थाना क्षेत्र के एक निजी स्कूल की है, जहां आरोपी कई वर्षों से अपनी बस चलाता था। बताया जा रहा है कि उसी बस में आने जाने वाले छात्रों के माता पिता को आरोपी ने उनके बच्चों की फोटो भेजकर धमकाने का प्रयास किया। हालांकि एक अभिभावक ने समझदारी दिखाते हुए तुरंत काशीमीरा पुलिस में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने तेजी दिखाते हुए मात्र 24 घंटे के भीतर आरोपी को गिरफ्तार कर लिया। काशीमीरा पोलीस स्टेशनने एक खंडणीचा गुन्हा 24 तासामध्ये उघडकीस आणलेला आहे। याच्यामध्ये घटना अशी घडली होती की 24 तारखेला एका 9वी इयत्तामध्ये जाणाऱ्या मुलाच्या आईला एका अनोळखी व्यक्तीकडून मेसेज आला की तुमच्या मुलाच्या जीवाला धोका आहे आणि जर तो धोका टाळायचा असेल तर त्यांना 4 लाख रुपयाची खंडणी द्यावी लागेल। त्यानंतर ती महिला त्यांच्या मुलाला घेऊन काशीमीरा पोलीस स्टेशनमध्ये आली। काशीमीरा पोलीस स्टेशनने लगेच त्याच्यामध्ये गुन्हा दाखल करून डिटेक्शनची टीम रवाना केली आणि ज्या मोबाईलवरून ज्या नंबरवरून आम्हाला मेसेज आले होते त्या व्यक्तीला आम्ही पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आलो। त्याला विचारपूस केली। विचारपूस केल्यानंतर सुरुवातीला आम्हाला त्याच्याकडून काही उपयुक्त माहिती भेटली नाही, परंतु तेव्हा त्यांनी एक घटना सांगितली की काही दिवसापूर्वी तो एका मोबाईल रिपेअर शॉपमध्ये गेला होता आणि तेव्हा तिथले मोबाईल रिपेअर शॉपचा जो मालक होता त्यांनी सांगितलं होतं की तुमचा जो मोबाईल आहे नंबर आहे तो चालत नाही आहे आणि त्यानंतर त्यांनी त्याच्याकडे बंद असलेला नंबर त्या व्यक्तीला देऊ केला आणि त्याचा चालू असलेला नंबर स्वतःकडे ठेवून घेतला आणि त्याच सेम नंबरचा उपयोग हा खंडणी मागण्यासाठी तो व्यक्ती करत होता। त्यानंतर आम्ही जेव्हा त्या व्यक्तीला आम्ही मोबाईल रिपेअर शॉपचा जो मालक आहे त्याला आम्ही पोलीस स्टेशनला घेऊन आलो, तेव्हा आम्हाला एक शॉकिंग बातमी कळाली की तो दुसरा तिसरा कोणी नसून तो हा व्यक्ती तो बसचा ज्या बसमधून हा मुलगा शाळेला जायचा त्या बसचा तो चालक आणि मालक होता आणि त्याच्याकडे जे मुलाची आई आहे त्यांनी काही दिवसापूर्वी त्या बस चालकाला हा जो मुलाचा फोटो आहे तो ओळख पटवण्यासाठी पाठवलेला होता आणि सेम फोटोचा त्यांनी वापर करून खंडणीची मागणी केली होती आणि ह्या सर्व जो ऑफेन्स आहे तो त्या आरोपींनी ॲक्सेप्ट केलेला आहे। सर, त्या आरोपीचं नाव काय आणि त्याची पार्श्वभूमी काय आणि तो कुठला राहणार आहे? ओके, ह्या चालकाचं नाव आहे सदानंद पत्री। हा इथला तो मूळचा सोलापूरचा आहे पण सध्या तो मीरा भाईंदरमध्ये राहत आहे आणि त्याचा व्यवसाय जो आहे त्याच्याकडे 3 बसेस आहेत आणि त्या बसेस तो स्कूलचे विद्यार्थी नेहान करण्यासाठी वापर करतो। ज्या गाडीचा जो वापर करत होता ती शाळेची गाडी होती की त्याची प्रायव्हेट होती? त्याची ती प्रायव्हेट गाडी होती आणि त्या प्रायव्हेट गाडीचा उपयोग तो शाळेचे मुले नेहान करण्यासाठी करत होता। सर, मीरा भाईंदरमध्ये अशा ज्या प्रायव्हेट शाळा आहेत किंवा शाळेच्या ज्या स्कूल बस आहेत त्यामध्ये मुलांना कोंबून घेऊन गेलं जातं आणि तरीसुद्धा त्याच्यावरची कोणतीही अजूनपर्यंत कारवाई करणं, त्याच्यामुळेच हे सगळे प्रकार घडत आहेत। या अगोदर सुद्धा अनेक घटना ह्या मीरा भाईंदरमध्ये घडत आहेत। या संदर्भात तुम्ही काय सांगाल आणि शाळेच्या प्रशासनाला तुम्ही काय आवाहन कराल? नाही, तर शाळेच्या प्रशासनामध्ये जेव्हाही तुम्ही एखादी स्कूल बस हे विद्यार्थी ने-आण करण्यासाठी वापरता तेव्हा त्याच्यावरती जो चालक असेल त्याचं कॅरेक्टर व्हेरिफिकेशन पोलिसांकडून करून घेणं हे महत्त्वाचं असेल आणि असे जे बस चालक असतील जे त्यांच्या कपॅसिटीपेक्षा जास्त मुलं त्याच्यामध्ये घेऊन जात असतील तर त्याच्यावरती आम्ही RTO आणि पोलीस मिळून आम्ही त्यांच्यावरती कारवाई ह्यापुढे करणार आहोत। सर, याची काय पार्श्वभूमी आहे आणि त्यांनी जी खंडणी मागली या अगोदर त्यांनी काय अशा घटना केलेल्या आहेत का ही पहिलीच घटना आहे? नाही, ह्याचा जो आरोपी आहे त्याचं प्रिव्हियस रेकॉर्ड जे आहे ते ह्याच्यावरती कोणतेही गुन्हे दाखल नाहीत, पण अशी सेम घटना त्यांनी त्याच शाळेमध्ये शिकणाऱ्या 2 ते 3 विद्यार्थ्यांच्या पालकांबरोबर केलेले आहे आणि तेही लोक आता हे गुन्हा दाखल झाल्यानंतर समोर आलेले आहेत। म्हणजे ते घाबरून तुमच्याकडे गुन्हा दाखल केलेला नाही? येस।